मनोज जरांगे एक चक्रीवादळ. मनोज जरांगे पाटील भल्या भल्यांना आडवे करणार हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. ते वादळाप्रमाणे येतात व सर्वांना आपल्याबरोबर घेऊन जातात. राजकारण्यांनी जरांगे पाटील यांच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कामावर बोलायला हवे. काही काम नाही म्हणून उठसूट जरांगे पाटलांना लक्ष केले जाते. हे बच्चे कंपनी सुद्धा ओळखून आहे. दिल्लीकरांनी महाराष्ट्रात जो खेळ मांडला त्यापेक्षा शाळेतल्या पोरांनी सरकार चांगले चालवले असते. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळून जवळपास 10 लाख नोकऱ्यांवर बुलडोझर फिरविला. गोरगरिबांच्या हाताचे काम गेले. त्यातूनच मनोज जरांगे नावाचा मशिहा जन्माला आला. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढताना वादळ निर्माण केले. लोकसभेला त्याचे चटके आणि फटके प्रस्थापितांना बसले. आता चक्रीवादळ बनून घोंगावत आहे. मनोज जरांगे नेमके कोणासाठी काम करतात, कोणाच्या फायद्याचे ठरतात, त्यापेक्षा कोणाच्या डोक्यावर बसून जमिनीत घालतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी सांगूनच टाकले आहे, आपला नाद करायचा नाही. नाद कराल तर बाद व्हाल. अनेकांनी त्यांचा नाद केला आणि डंक मारून घेतला. जरांगे सर्वनाच आवाक्याबाहेरचे झाले आहेत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.